ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यांसी वंदती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्यांचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्यास समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख. चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्तोदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असे तो भद्रसेना आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्रा नाम सुधर्म, प्रधानात्मजा तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होणी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे धूर्त मंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. नावडे सर्वदा एकांत, आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी नित्य. पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान. यास का नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणांची अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत. परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपरेसुर तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू सत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जायले सत्र करुणिया. जन्मे जे सर्पसत्र, केले ते आस्तिकेमध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थने, मग वाचले रावणादिक. वीरांची सदटावणी, क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जरपै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणोनी राव प्रधान, सामोरे धावती. साष्टांग नमुनी घरासी आणती, षोडोपचाराची पूजिती.
भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमादयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टाण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणे नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याणे अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूपसभाग्य येती घरा वैश्य असोने पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक म्हणे जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत कोटिलिंगे करवीत श्रावणमासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुलेचे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांचे सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाले ते धवा पूजा करुणे स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून
ठेविले नृत्याकारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून, एकच हाक झाली तीस सावध करी मदनारी. मने अग्नी लागला उठलव करी, येरी उठली घाबरी. तव वातात्मज चेतला, तैशा माझी उडी घालून. कंठपाश त्यांचे काढून, कुक्कुट मरकट दिधले सोडून. गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर. महानंदे प्रती तेधवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बुडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन. नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण. लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला. आकाशपंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला. समीपाला कुंडाच्या, अति लाघवी उमारंग. जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा. बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा. कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्मंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे निर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाची शिरी, निळकंठ खडवागधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरवणे अकस्मात. महानंदेस झेलुनी धरित, हृदय कमळे परमात्मा. म्हणे चाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावोणी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वणे अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे, भक्तांकारणी निर्मिली. जेथे वोसणता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजने लेववित, बहुतास उद्धरतील तुम्हा ते. अमात्यसहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन पुरलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेषते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असती जाणपा. आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मृच्छा पळवून पडियला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळणी. अंतःपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे.
करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मगरायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृप श्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथोने झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण संगस्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषीपासून भूतरी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेद लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिव द्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती चाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जय तालगुण आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जानसी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेनावधारी आयुध रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्यवृक्षांचे पल्लव आणून रुद्रयोदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गत होणी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन त्यांस वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपवण सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्रखदी रांगासारिखे तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशमुख भुज त्याची साम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते
तेजे जैसे गबस्ती दिगंतम संहारिती भस्मंगी व्याघ्रांबरतिस्ती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ्या पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गळबळालोळे शिवनाम गरजत ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाचे महासुस्वर मृदंगवाद्ये गर्जिती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती बेरी नादन भाये नभोदरी असो भद्रसन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धन भार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी की श्रुतिदा पुढे क्षीराब्धिये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमणी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपादी कायाधू हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवने जाण वंद्य जे का संवारते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतरामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे तांडिल शुक्रतिका तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत तिघे अग्नी दक्षिणाग्नी आहारे प्रत्याहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन देव धावणे धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध्य दिव्य सुमणी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुता ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसोनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपार्णव हिमनगजामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीतसे शतरुद्र करिता निशेष शताविषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपयाच देही तो तेथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन
तो शविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला. हेर भद्रसेना आख्यान जे पडती त्यास होय आयुष्य संतती. त्यांची काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन यौवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला. विमाने बैसवणे त्वरित राव प्रधान गेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहुनी राहिले शिवरूप होऊनी. हा करावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा केला समान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. जेथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्याच प्रसवून वांज झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या ग्रहास न आणावे. आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्याजावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चिंत. अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळ कंद. अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.